माणगावसारख्या शांत लहानशा शहरातून मोठं स्वप्न घेऊन निघालेल्या अतुल विरकरचा प्रवास आज उदयोन्मुख कलाकार म्हणून सर्वांना प्रेरणा देणारा ठरत आहे। अभिनय या एकाच ध्यासाने त्याने सुरू केलेली वाटचाल आज छोट्या पडद्यावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे। लहानपणापासूनच अतुलला अभिनय आणि नृत्याची विलक्षण आवड। स्थानिक स्नेहसंमेलन, नवरात्र, गणेशोत्सव अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो नियमित भाग घेत असे। अशोकदादा साबळे विद्यालयातील रंगभूमीनेच त्याच्या कलागुणांना पहिलं व्यासपीठ दिलं, पण मनात एकच जिद्द, मोठं काहीतरी करायचं। अत्यंत हलाखीची परिस्थिती पण न हरता लढलेला अभिनेता आई वडिलांच्या निधनानंतर अतुलवर संकटाचं डोंगर कोसळलं। राहायला स्वतःचं घर नव्हतं, भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आयुष्याचा प्रवास पुढे सुरू होता। उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी तो सत्यनारायण पूजेसाठी भटजी म्हणून काम करू लागला, पण मनाचा एक कोपरा सतत चित्रपट आणि मालिकांच्या जगाकडेच ओढला जात होता। शेवटी मनातली स्वप्ने घेऊन तो मुंबईत पोहोचला। इथून सुरू झाला खरा संघर्ष। कामाच्या शोधात दिवस रात्र भटकंती, ऑडिशन्स, नकार, निराशा, पण त्याने प्रयत्नांची साथ कधीही सोडली नाही। अभिनेता अशोक शिंदे यांची नजर पडली आणि अतुलचा प्रवास बदलला। 1999 साली ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांनी अतुलची कला आणि आवड ओळखली। त्याच्या जीवनातील ही पहिली मोठी संधी, सिनेमातील छोटंसं पात्र असो किंवा मालिकेतील छोटीखानी भूमिका, अतुलने प्रत्येक भूमिकेत स्वतःची छाप सोडली। याच मेहनतीने त्याला पुढील मार्ग प्रशस्त केला। अनेक लोकप्रिय मालिकांमधून दमदार अभिनय। अतुल विरकरने हिंदी आणि मराठी या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली। त्याने काम केलेल्या काही गाजलेल्या मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा, सब टीव्ही, चिडियाघर, सब टीव्ही, सावधान इंडिया, सावध भारत, स्टार भारत, क्या हाल है श्रीमान पांचाल, स्टार भारत, उडान, कलर्स, अनुपमा, स्टार प्लस, मराठी, अप्पी माझी कलेक्टर, कुलवधू, किमियार, शेजारी शेजारी पक्के शेजारी, माझ्या नवऱ्याची बायको, मालवणी दिवस, मधु इथे आणि चंद्र तिथे, राधा प्रेम रंगी रंगिली या गोजीरवाण्या घरात। सध्या कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिकेत त्याचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे। कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, सिनेमा, अरे बाबा पुरे, 1234 अशा मराठी सिनेमात अतुलने काम केले आहे। चला हवा येऊ द्या आणि तारक मेहता का उल्टा चष्मा यामधील अभिनय अतुलला ओळख मिळवून गेले। अशोक सराफ, निलेश सावळे, अशोक शिंदे, रवी जाधव, विजय कदम, भाऊ कदम यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी अतुलला मिळाली। विशेषतः शेजारी असलेले निलेश साबळे यांच्या कार्यक्रमांमुळे अतुलला नवी ओळख मिळाली असून त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे। त्यांचा आगामी नवा कोरा कार्यक्रम वहिनी साहेब सुपरस्टार या कार्यक्रमाची कोकणाची जबाबदारी अतुलकडे दिली आहे। व्यक्तिगत आयुष्यातील संघर्षपट मनोबल आढळ। त्याचा मुलगा प्रियांशला दीर्घ आजार आहे। ही वेदनादायक परिस्थिती कोणत्याही माणसाला खचवू शकते, पण अतुल आणि त्याची पत्नी धैर्याने उभे राहिले। एक दिवस आपला मुलगा ठणठणीत बरा होईल या आशेने त्यांची प्रत्येक दिवसाची लढाई सुरूच आहे। कोरोना काळात काम बंद पडेल तेव्हा ठाणे येथे सेलिब्रिटी वडापाव आणि देवगड आंबा असा छोटासा व्यवसाय करून अतुलने कुटुंबाचा आधार कायम ठेवला। संघर्षाच्या काळात हातपाय गाळण्यापेक्षा नव्या मार्गाचा शोध घेत त्याने जगण्याची लढाई अधिक सक्षम केली। माणगावचा अभिमान भविष्यात मोठ्या पडद्यावर ठसा उमटवण्याची शक्यता। आज अतुल विरकर छोट्या पडद्यावर उत्तम कामगिरी करत असताना माणगावकरांना वाटते एक दिवस हा आपला मुलगा मोठ्या सिनेमात दमदार भूमिकेत झळकेल। त्याचा प्रामाणिक प्रयत्न, कणखर जिद्द आणि अटळ मेहनत पाहता हा विश्वास निरर्थक नाही। माणगावचा हा संघर्षशील कलाकार भविष्यात नक्कीच आभाळाला गवसणी घालेल अशी आशा सर्वांना वाटते। अतुल विरकर संघर्षाच्या राखेतून उगवलेला एक तेजस्वी कलाकार। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।